तर दुधामध्ये कॅल्शियम किंवा दूध हा कॅल्शियमचा खूप मोठा सोर्स आहे, हे आपण सर्वश्रुत आहे, म्हणजे सर्वश्रुत आहे. आता त्याला आयुर्वेदशास्त्रामध्ये काय म्हणत होते हा भाग वेगळा. आयुर्वेदशास्त्रामध्ये दूध हा परिपूर्ण आहार आहे म्हणतात. बरोबर, पूर्णान्न म्हणतात दूध हा. तर त्याच्यामध्ये आम्ही असा विचार केला आणि त्या ग्रंथामध्ये असं दिलंय की दूध, आता त्याला ॲल्युमिनियम असं म्हटलेलं नाहीये, पण त्या व्हेसलचं जे काही वर्णन आहे त्याच्यानुसार असं लक्षात येते की ते ॲल्युमिनियम आहे. अच्छा. तर ॲल्युमिनियमच्या पात्रामध्ये ते दूध कधीही ठेवू नका. बरं. आणि सगळ्यात त्यांनी जे खूप प्रशस्ती म्हणतात त्याला, पात्र प्रशस्तीच हा त्याचा टॉपिकचं नाव आहे, ते तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये ठेवा असं सांगितलंय. अच्छा. मग आम्ही त्याच्यावरती सगळे प्रयोग लॅबोरेटरीजमध्ये, शासनाच्या सगळ्या लॅबोरेटरीमध्येच प्रयोग केले. अच्छा. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ते जर दूध आपण तापवण्याकरता ॲल्युमिनियमचं भांडं वापरलं आणि नंतर ते दुधाचा वापरही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये केला, तर दुधामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे अच्छा. त्याचं मूळ प्रमाणाच्या निम्म प्रमाण त्या याच्यामध्ये येतं की जर तुम्ही ते ॲल्युमिनियममध्ये ठेवलं तर. अच्छा. दुधातलं कॅल्शियम कमी होतं. ओके. हा पात्राचा म्हणजे दॅट इज द प्रॉब्लेम विथ कंटेनर, नॉट विथ मिल्क. कारण मातीमध्येही वैविध्यता आहे. हो. तर त्याच्यामध्ये ते दूध ठेवलं आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे तापवण्याचा विषय. तर ते तापवलं आणि नंतर त्याच्यामध्ये ठेवलं तर दुधामध्ये समजा आपण एक 10% म्हणजे 10 जर आपण म्हणलं की कॅल्शियमचं प्रमाण आहे, तर त्या मातीच्या याच्यामुळे त्याच्यात आणखीन 3 वाढतं. हो. आणि ॲल्युमिनियम मध्ये ते